एकीकडे नॉनव्हेज एकीकडे व्हेज. क्योंकि हम लोग का शुरू होता है रॉ फिश से, जो एक्सचेंज होता है. फर्स्ट एक थाल में सजा के रॉ फिश दिया जाता है. तो फर्स्ट तो वही, क्योंकि घर पे भी अगर पूछा ना नहीं नॉनवेज होगा ना, महाराष्ट्र में बैठेंगे वो सब तो ठीक है, पर नॉनवेज होगा ना, तो फर्स्ट क्वेश्चन वही होता था. मग कसं काय झालं? मग आम्ही वेडिंगच्या दिवशी व्हेज ठेवलेलं आणि तो त्यांच्या घरून असा फिश येतो सजवून, जे माझ्या मम्माला कुक करून द्यायचा असतो आम्हाला. तर ते आम्ही संध्याकाळी केलं. मग प्युअर वेडिंगच्या वेळेला प्युअर व्हेज होतं आणि मग रिसेप्शनच्या दिवशी विच वॉज 2 days लेटर तेव्हा नॉनव्हेज ठेवलेलं. तर इट वॉज लाईक ट्रेड ऑफ. पण तुमच्याकडे नॉनव्हेज चालत खातात, आम्ही नॉनव्हेज खातो, पण लग्नाच्या दिवशी जनरली व्हेज असतं मंडपात वगैरे. काय देवा सिच्युएशन आहे ना. तर त्या माशाचं काय करतात नंतर? मग संध्याकाळी तो मासा माशाचं cook केलं मग. देतात. लग्न लागलं ना त्याच्यानंतर ही लोक घरी येतात आमच्या. हा म्हणजे मुलगी आणि जावई माहेर येतात, मुलीच्या माहेर येतात आणि मग ते रात्री फिश कट करायचा असतो तो आणि तो फिश कुक करून घालायचा असतो त्यांना. हां म्हणजे त्यांना नाही सगळ्यांना, कोणी हां सगळ्यांनी खायचा असतो तो. लड़के के घर से जो हल्दी जाता है उसके साथ फिश ज़रूरी होता है, हमारा शगुन है हमारा फिश. अच्छा. तो उस फिश को हल्दी कुमकुम फिश आहे काय त्यात कुठला असतो म्हणजे एक आम्हाला पूरा अक्खा फिश होना चाहिए. नहीं स्पेसिफिक नहीं है. वैसे यूजुअली हम लोग स्वीट वाटर फिश खाते हैं बंगालीज लोग. ओके. तो क्योंकि इन लोग महाराष्ट्र ने दे डोंट ईट, तो हम लोग ने इनको सी फिश ही दिया था. अच्छा. फिर उसको हल्दी कुमकुम लगा के सजा के हल्दी के साथ लड़की के घर म्हणजे जाता है. आपल्याकडे 5 परतावानापर्यंत थांबत नाहीत हे, लगेच संध्याकाळी. काय वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत हो की नाही आपल्या भारतातल्या, की ज्या या निमित्ताने आम्हालाही समजत आहेत. म्हणजे आता होम मिनिस्टरचं हे पर्व सुरू झाल्यानंतर ह्या गोष्टी आता समजू लागल्या आहेत की किती वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. आपण एकत्र काम करत असतो, एकत्र राहत असतो, एकत्र कुटुंब असतात आणि त्याचबरोबर अनेक कुटुंब एकमेकांना जोडत असताना माणसं मात्र माणसांवरती प्रेम करून अत्यंत मनोभावे या सगळ्या परंपरांचा आदर करतात. हे खूप आनंददायी आहे. आता या ठिकाणी पहिल्या खेळात काय होणार बघूया. किती बक्षीस मिळणार वहिनींना. घ्या एक चिठ्ठी घ्या. काचेच्या पात्रात चेंडू गोळा करणे. टेबल टेनिसचा चेंडू आहे तो इथून टाकायचा, तुम्ही बसलायत तिथूनच मागे टेकायचं आणि मग तो टाकायचा. तो टाकल्यानंतर या टिपॉयवरती टप्पा पडला पाहिजे आणि या पात्रामध्ये तो गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये किती बक्षीस मिळणार बघूया. 4 चेंडू गेले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. बघूया किती बक्षीस मिळवणार आता. 1 2 3 4 1000 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. ₹1000 बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं आता तुम्ही बोलायचं सगळ्यांनी. मगाशी आपण यांची प्रेमकथा ऐकलेलीच आहे. बाबा तुम्ही सांगा, तुम्हाला जेव्हा ही बातमी कळली किंवा मुलगा विचारायला आला काय वाटलं तेव्हा? पहले हमने उसको घर पे बुलाया, सब देख लिया, बातचीत कर लिया, तो अच्छा लगा. अच्छा है ना. मेरे को भी अच्छा लगा कि बाकी मेरे बेटे की एक खोट पूरी बिल किया. बेटा नहीं, बेटे की खोट बिल किया. महत्वाचा बोला. त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती बरोबर की नाही? बोला काय झालं तेव्हा तुम्हाला काय कळलं? म्हणजे मी गावीच असते. बरोबर. माझं लग्न झाले गावी असल्या कारणाने मला इथून म्हणजे तेव्हा एवढं मोबाईलचं हे नव्हतं ना, तर बाहेर बाजूला फोन केला घरच्यांनी, या बहिणीने असं असं बाहेर राजेशने केलं. तर म्हणजे थोडंसं मनामध्ये आलं, पण नंतर मी विचार केला अरे असू देत, आता केलं नाही त्याच्यानंतर काही हेच होऊ शकत नाही ना. मग मी गावसून माझ्या मिस्टरांना सकट आल्यानंतर आई जरा माझी म्हणजे मानसिकता नाही आहे तिची, मनोरुग्ण आहे ती, त्यामुळे ती विरोध करत होती. बाकी तर कोणी आम्ही विरोध केला नव्हताच. मग तिलाही समजवण्याचा प्रयत्न केला आणि ही जिथे राहत होते तिथून ह्यांना दोघांना मी घरी आणलं. त्यांना माझे मिस्टर आले, ते ह्यांना समजवलं चल की, कारण ते ह्याला प्रेमाने राजेशच म्हणतात. म्हणजे राजेश चल रे, असं नको झालंय ना आता. आणि मग आम्ही त्यांना घरी आणलं. मग थोडे राहिलेच मग ते व्यवस्थित. मग तरी पण आईची जरा खटखट असायची. मग आता त्यांनी स्वतःचा फ्लॅट घेऊन तो स्वतः वेगळा व्यवस्थित आहे. दुसरी बहीण तुम्ही फोन केला ना? हो. बोला.
मला अयोग्य वाटलं होतं बरोबर. म्हणून बोलवलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. मोठी बहीण आहे म्हणून म्हटलं तू ये आणि तू तू ये काय तेव्हा बहीण, निर्णय ओके. लाव. राजेश मला- काय ऐकत नाही माझं. झालेलंच होतं. काय करणार होता तुम्ही तरी. या दोघांनी ठरवलेलं पळून जायचं. द्या मागे द्या. अजून आता कोण कोण काय काय बोलणार सगळे बोला. द्या. नमस्कार. स्टुडिओत घडलेलं आहे त्यामुळे तुम्ही बोला. खरंच मला माहीत नव्हतं की हा प्रेम प्रकरण चालू आहे समोरासमोर. माहीत पडलं, दोघांनी सांगितलं मला की सपोर्ट करा. मी सपोर्ट केलं. बांद्रा कोर्टमध्ये कुणाला नाही सांगता मी होतो तिकडे, कन्यादान केलं, पुण्य घेतलं ते कन्यादानाचं. खरं प्रेम करणाऱ्याला मी नेहमी आत्ता पण सपोर्ट करतो. 2 ओळी सांगणार की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं. तुमचं तर बरंच सेम आहे. द्या. अजून कोण बोलणार. म्हणजे मम्मी पप्पा खूप चांगले आहेत. सगळ्या गोष्टी आणून देतात आणि खूप सपोर्ट करतात. पुढे. माझे पप्पा खूप चांगले आहेत. मला खूप वस्तू देतात आणि माझी आईसुद्धा चांगली आहे. किती गोड. बरं, आता 3 आव्हानं आहेत आणि ही 3 आव्हानं तुम्ही कशी स्वीकारणार ते बघायचं आहे. पहिली चिठ्ठी उचला. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. पुढचं आव्हान बघूया कुठलं गाणं आहे. डोली सजा के गाणं गा गा. दिल लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे अघोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी. तसंच झालं होतं ना. घरच्यांना 3 महिन्यांनी कळलं, आधीच पळून गेले होते. झी मराठीकडून ही भेट. म्हण ओळखा. करा. नाही साडी. म्हण मुहावरा हिंदी. हा. बोलू नका. कपडे नाही. बोलू नका. हिंदी हिंदी मुहावरा. हिंदी आहे. 10 9 बोलायचं नाही. 8 7 6 5 नाही. 4 पुढे काहीतरी कर ना. 3 साडी. 2 1 वेळ संपली. सांगा काय होतं. जैसा देश वैसा वेश. मी सांगितलं ना हिंदी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना मिस्टरांकडून. पहिलं म्हणजे त्याने राग कमी करावा. भरपूर तापतात. भरपूर तापतात. ते फिरत असतात ना उन्हात म्हणून तापतात. जरा राग कमी करा. कमी करू. दुसरी अपेक्षा. चहा जास्त घेतात. सारखे अर्धा तासाने चहा पाहिजे त्यांना. मला सांगा फक्त चहाच घेतात ना. मग चांगलं आहे ना. हा? काय हो चहा जरा कमी करू. त्रास होतो चहाने. हा? तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे मुलांना आणि मला. तुम्हाला? वेळ अजिबात देत नाही. नाही देत. नाही. कोणाला देतात. कोणाला देतात म्हणजे. आणि ह्या माणसाने मला फोन केला आणि मला म्हणाला सर चिठ्ठी दिली आहे. मला ढोबळ अंदाजाने थोडासा अंदाज आला की चिठ्ठी दिली आहे. अरे मग वाच. हा रडतोय. अरे वाच. रडतोय. मी म्हटलं हा वाचत का नाही. ही मुलगी होली क्रॉसची कर्सिव्ह रायटिंग. आम्ही दगडी शाळा फिरायनी. संध्याकाळी 7 वाजता तो चिठ्ठी घेऊन आता वाचायला तिथे सांगणार कोणाला हिने काय लिहिलंय त्याला काय कळे ना. तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिली होती चिठ्ठी. वा 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 क्या बात. आणि आमची 10वी 5 वर्ष होत नाही त्याला मराठी मुश्किल आहे. तो ती कर्सिव्ह रायटिंग डॉक्टरच्या भाषेत निघाली.